सोलापूर जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम व अटींचा भंग केले प्रकरणी विद्यामंदिर प्रशालेला प्रदान केलेली सरकारी 102 गुंठे जागा सरकार जमा करण्याची मागणी। सांगोला विशेष प्रतिनिधी सांगोला शहरातील मूळ सरकारी नर्सरीची व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आकारी पडजमीन सर्वे नंबर 790 क्षेत्र 1 हेक्टर 2 आर ही जागा तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुमारे 65 वर्षांपूर्वी अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना अनेक नियम व अटी घालून ही जागा प्रदान केली होती। परंतु अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी गेल्या 65 वर्षांत तत्कालीन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करता सदरच्या सरकारी नर्सरी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारीपड जागेवर जिल्हाधिकारी यांची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करून इमारती उभारल्या आहेत। शिवाय सदरच्या सरकारी नर्सरी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारीपड जागेवर भोगवटादार सदरी स्वतःचे अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ लावून घेतले आहे। या नावाचे पुढे नमूद असणाऱ्या फेरफार नंबर 5004 चे वाचन केले असता हा फेरफार पीडब्ल्यूडी कडून जमीन काढून घेऊन आकारीपडकडे दाखल केलेचा आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदरची सरकारी नर्सरी व सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी आकारीपड जागा अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना प्रदान केलेबाबत तलाठी सांगोला यांच्याकडील 712 पत्रकी कोणत्याही प्रकारची नोंद आढळून येत नाही। याशिवाय सन 1980 साली सांगोला शहराचा सिटी सर्वे करण्यात आला होता। त्यावेळीही अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी सिटी सर्वे अधिकारी यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन स. नम. 3,003.सहस्रांश सिटी सर्वे उतारावर स्वतःचे अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ नाव दाखल केले आहे आणि सदर नावाच्या आधारे दुय्यम निबंधक सांगोला यांच्या कार्यालयात गहाणखत दस्त नंबर 3840/2000 दि. 6 डिसेंबर 2000 रोजी 5 लाख रुपयांचे कर्ज सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक शाखा सांगोला यांचेकडून कर्ज काढून सदरची सरकारी जागा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील नियम व अटींचा भंग केलेला आहे। या 5 लाख रुपये कर्जाची नोंद स. नम. 3,003.सहस्रांश वरील फेरफार नंबर 378 दि. 23 जानेवारी 2001 नुसार करण्यात आली आहे। क्रमशः